आता हे बघा मी साल जमा करून करून अशी टाकली होती हो का, अशी साल एकदम मऊ झाली हो का, अशी मऊ झाली हो का, हो का मऊ झाली. आता ह्याच सालीचं हे लोणचं हो का तयार झालं लोणचं. ह्याची रेसिपी मी टाकलेली आहे बघा. लोणचं छान तयार झालं आहे बघा. रस्सा कसा छान झाला आहे. आणि आता हे काय दोन भगुन्यामध्ये केला होता मी. आता हे भरून ठेवायचं म्हणून एक बरणी स्वच्छ धुतली आणि त्याला ना मी उन्हामध्ये ठेवले. उन्हामध्ये घालूनच पुन्हा बरणीमध्ये भरा, नाहीतर बुरशी येण्याची शक्यता असते. का तर ह्याच्यामध्ये मी 5-5 ग्लास 6-6 ग्लास पाणी टाकून तयार केलेले. हे उन्हामध्ये 15 दिवस ठेवलं होतं हो का. साखर टाकून, साखर, मीठ, लोणचे मसाला टाकून, मीठ अगोदरच टाकते ह्याच्यामध्ये मी मिक्स करून. फोडी बारीक करते मोठ्या फोडीच्या पिळलेल्या सालीच्या. हे काही अशा ह्याच्यामध्ये भरते. हे काही ह्याच्यामध्ये भरून ठेवलं आहे असं. आता हे पण तयार झाले. आता हे काढायचं आहे मला तयार करायला. आणि हे काही असं तयार केलं आहे. माझं पाणी घातल्यावरच लोणचं असते, खराब होत नाही माझं लोणचं. 3-3, 4-4, 5-5 वर्ष राहतं. माझी जर ही लिंबूच्या सालीपासून तयार केलेल्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. ह्याच्यामध्ये तेल नसते, भाजलेला जिरा टाकते आणि लोणचे मसाला टाकते.